नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण भातापासून एक चमचमीत आणि टेस्टी रेसिपी बनविणार आहोत। काल संध्याकाळी मी जिरा राईस केलेला होता आणि त्यापैकी हा थोडासा भात इथे शिल्लक राहिलेला आहे। असा हा भात आपण खाऊ शकत नाही आणि बाहेरसुद्धा टाकायची इच्छा होत नाही। चला तर मग यापासून आपण एक मस्त अशी रेसिपी तयार करू। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी तयार करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून घेतली, गॅस सुरू करून घेतला आणि आता इथे अर्धा चमचा भरून तेल घालून घेतलं। जिरा राईस असल्यामुळे भाताला तेल आहे। जर तुम्ही साध्या भाताची ही रेसिपी करत असाल तर 1 चमचा भरून तेल घालून घ्या आणि तेल इथे मध्यम तापवून घेऊ। तेल तापलेलं आहे, थोडंसं जिरं घालून घेते आणि इथे जिरं छान फुललं की लगेच आपण त्यामध्ये असा एक मध्यम आकाराचा कापलेला कांदा घालून घेते। कांदा हलकासा सोनेरी रंगावरती परतला गेलेला आहे। आता त्यामध्ये आपण कापून घेतलेली एक हिरवी मिरची घालून घेऊ आणि ही मिरचीसुद्धा 1 मिनिट तेलावरती परतवून घेऊ। कांदा आणि मिरची छान परतल्या गेलेली आहे। आता त्यामध्ये आपण अगदी बेसिक मसाले घालून घेऊ। एक अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर, एक पाव चमचा भरून हळद, अर्धा चमचा धणे आणि जिरे पूड घालून एक पाव चमचा भरून आपण गरम मसाला घालून घेतला आणि हे सगळं आता आपण अर्धा ते 1 मिनिट मस्त तेलावरती परतवून घ्यायचं। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 2 अंडी घालून घ्यायचे। तर त्यासाठी मी इथे 2 अशी गावरानी अंडी घेतलेली आहेत। व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे फोडून घ्यायची आणि ती दोनही अंडी आपण या फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। ज्याप्रमाणे आपण अंडा भुर्जी करतो ना, अगदी तशीच आपण ही अंडी या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तुम्हाला वाटत आहे की आपण आता इथे अंडा भुर्जी बनवित आहोत, परंतु नाही। आपण अंडा भुर्जी तर बनवलेलीच आहे, परंतु त्यामध्ये आता आपण आधी काढून ठेवलेला जिरा राईस घालून घ्यायचा। बाउल भरून जिरा राईस मी यामध्ये घालून घेतला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून या भाताला एक दणदणीत वाफ काढून घ्यायची। इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाताला छान वाफ आलेली आहे आणि सगळी फोडणी भातामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता वरून आपण भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊ, अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपला हा इथे मस्त असा अंडा राईस तयार झालेला आहे। चवीला अतिशय टेस्टी लागतो आणि बनतो तर अगदी 5 मिनिटामध्ये। तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, तसेच सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। तुमचा एक कमेंट मला खूप जास्त ऊर्जा देऊन जातो। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।